28. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळकांता, कमळनाभा कमलोद्भव पिता, कमळपत्राक्षा दुःखहर्ता, पुढे ग्रंथ रसाळ बोलवी. भक्तिसार ग्रंथ हा रत्न, बोलवी श्रोत्या कारण. मागिले अध्यायी गोरक्षनंदन, मच्छिंद्र घेऊन गेला असे. नेला तरी किलोतळा, बुडालीसे शोकाब्धी जळा. तय उपरिचर वसुतरणी आगळा, काढावया पातला. स्थावर बोधाची बांधून सांगडी, शोकांधित घातली उडी. शब्दार्थी मारून बुडी, धैर्य कासे धरियेले. धरिल्यावर बाहेर काढुनी, म्हणे माय गो सावधानी. शोक सांडी अशाश्वत गहनी, शाश्वत नाही काहीच. पाहतेपणी जे जे दृश्य, ते आभासपणी पावे नाश. तू शोक करिसी शब्द प्राप्तीस, श्लाघ्य तू ते लागेना. तू कोढील मच्छिंद्र कोण, स्वर्गभूमीचा झाला संगम. योग तितुका भोग काम, सरूनी गेला जननीये. तू अससी स्वर्गवासिनी, मच्छिंद्र स्तविला जन्मोनी. तरी प्रारब्धे सहज योगे करूनी, गाठी पडली उभयता. पडली परी मच्छिंद्रनाथ, स्मरोनी गेला अपुले हित. तू अपुले स्वहित निश्चित, सांभाळी की जननीये. तू झाली सपदच्युत, तरी ते सांभाळी निश्चित. तरी आता मानुनी व्यक्त, होऊनी चाल जननीये. तू पातलिया सिंहल द्वीप, मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प. पूर्ण होईल शुद्ध संकल्प, मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया. 12 वर्षे झालिया पूर्ण, तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन. मीननाथादी तपोघन, गोरक्ष दृष्टी पाहसील तू. म्हणशील यावया मच्छिंद्र नंदन, काय पडेल त्या कारण. सिंहल द्वीपी पाकशासन, महामख आरंभील. तेव्हा विष्णुविरींची रुद्र, तया स्थानी येती भद्र. सकळ देवादिक मित्रचंद्र, एका ठाई मिळतील. ते नवनाथादी प्रतापवंत, ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भर्तरी सहित, एक्या ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ, सांडी प्रांजळ करी चित्त. विमानारूढ होऊन त्वरित, सिंहल द्वीपी चालकी. ऐसे ऐकोनी मैनाकिनी, महाराजा शशुर प्राज्ञी. 12 वर्षे मच्छिंद्र नयनी, दावीन ऐसे म्हणतसा. तरी मखमंडप पाकशासन, करो अथवा न करो पूर्ण. जरी मज दावाल मम नंदन, तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिदल्या अंतरपुष्टी, विश्वास रत्ना रक्षीन पोटी. मग हे शोक दरिद्र पाठी, चित्त सांडील महाराजा. ऐसे बोलता मैनाकिनी, शशुर हास्य करी आननी. मग करतळ भाष्य देऊनी, संतुष्ट केले सुनेते. यावरी बोले किलोतळा, माते नेता स्वर्गमंडळा. परी नृपपणी या स्थळा, कोणा लागी स्थापावे. येरू म्हणे ऐकवचन, सवे सेवेसी आहेत क्रियावान. दैर्भामा उत्तम नामाने, राज्य तिथे आपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी, दैर्भामा राज्यासनी. बैसविली अभिषेक करूनी,
राज्यपदी ते धवा. राज्यी ओपूनी दैर्भामा मिळती झाली विमान संगमा. परी सकळ देशींच्या शैल्या रामा शोकाकुळ झाल्या की. म्हणती मायबो शुभाननी तुम्ही जाता आम्हासी टाकुनी. आम्हा पाडसांची हरिणी दयाळ माय अससी तू. असो ऐशा बहुदा शक्ती शैल्या शोकाकुलित होती. मग तितुक्या समजावुनी युक्ती विमान यानी आरूढली. दैर्भामेसी नीती प्रकार सांगूनी युक्ती समग्र. यथा समान प्रजेचा भार सांभाळी का साजणीये. जेथील तेथे हितफार तैसे केले गोचर. मग विमानी आपण सश्वशूर स्वर्ग मार्गे गमताती. असो विमान पावे द्वीपाप्रती पदा स्थापिली ते युवती. मग तो उपरिचर सहजगती अपुल्या स्थाना पै गेला. जैसी दिन खेळे मेळे चरू जाती पक्षीकुळे. येरी होता सायंकाळे अपुल्या स्थाना सेविती. त्याची न्याये उपरी दक्ष आणि किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष. शापमोचन सायंकाळास स्थाना पावली अपुल्या. ती अब्धीचे अपार जीवन व्यापी महिते मेहमुखाने. परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाईंचे ठाई जातसे. त्याचिया न्याये स्नुषा श्वशुर पावते झाले स्वस्थानावर. परीतै इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला. मीननाथ स्कंधी वाहून मार्गावरी करीती गमन. तो शैल्ये देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले. मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचरोनी. गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरापुरती तिघांच्या. ऐसे परी निर्वापण मार्गी करिताती गमन. तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफा पूर्वी भेटला तयाप्रती. तेथे पातल्या त्रिवर्गमूर्ती गमन करिता मार्गाते. तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी. की अच्युत वृक्षापुटी कानिफाची भेटी झालीसे. झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान. माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदिपट्टराणी. मी पाडस रानो राणी निढळ्या वाणी लागतसे. ती मजवत्साची गाऊली सहज राणी चरावया गेली. शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ती भेटविली रायाने. मग स्कंधी होता नाथ मीन तया लागी मही ठेवून. दृढपायी केले गमन नेत्री अश्रू लोटले. ते पाहून मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते. म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षुंसी का आले. ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुःखाचे मंडण. ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले. सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून. मग क्षण एक तया स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले. जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता. तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अतिगहन.
कानिफा भेटी पर्यंत वदून ठाव यशस्वी म्हणतसे. याची ठाई कानिफा भेटी झाली माते कृपा जेठी. तुमची शुद्धी तद्वाग्वटी येथेची लाधली महाराजा. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण. तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिधले. दुःख सरिते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्ठी. की दुःख व्याघ्राच्या आसडूनी होटी माये भेटी केली असे. की तुमचा वियोग प्रळयानळ तयात मी पडलो होतो बाळ. परी जागा नोहे हा घन शीतळ माते झाला महाराजा. की तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास. परी जागा नोहे हा सुधारस मग भेटला महाराजा. ऐसे म्हणोनी वारंवार नेत्री लोटती अश्रुपूर. परम कनवाळू नाथ मच्छिंद्र हृदयी धरी गोरक्षा. मुख कुरवाळूनी आपले हस्ते सच्छिष्याचे अश्रुपुसीत. मनात म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकची हा. मग गोरक्षाचे समाधान करुनिया मच्छिंद्र नंदन. मग मीननाथाकडे घेऊन उठ वत्सा म्हणतसे. पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान. सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे. गौड बंगाल हेळा पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण. नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरवितसे. तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट. गोपीचंदे करूनी अनिष्ट मही गर्ती घातला. मुळापासोनी सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन. परीनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परमक्षोभला. म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट. नगरी पालथी घालीन सुघट मही पालथा मिरवीन तो. ऐसे बोलोनी विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती. एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेळा पट्टणी पातले. ग्रामा निकट ग्रामस्थ भेटती त्या ते वृत्तांत विचारीत जाती. ते म्हणती कानिफा येऊ निक्षिती मुक्त केले जालिंदरा. राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी जगी मिरवला अमरपणी. तेणे गुरु दीक्षा घेऊनी तपा लागी तो गेला. राया मुक्तचंदा स्थापून राज्यपदी राज्यासन. देऊनिया अग्निनंदन तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळाहूनी मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी. ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिरवला. जैसा प्रळया नळावरती घनवृष्टीची होय व्यक्ती. मग सकळ उबाळा पाहुनी अति अदृश्य होय पावकतो. की साधक पातला असता की श्री गुरुचा संसर्ग होता. होताची सिद्धकाची व्यथा नासूनी जायते क्षणी. की तमढिसाळ दाटल्या अवनी उदय होताची वासरमणी. मग सकळ तम नाश पाऊनी दिशा मिरविती उजळल्या. तन्याये मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप. शांती वरुनी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवलासे. या परी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था मुख्यत्वे करून. अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे.
येरी म्हणती योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजा उगमा मैनावती शुभानना राज्ञिकवंत मिरवतसे त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविला जी अमरपणे तुष्ट करोनी जालिंदर मन अमर झाली आपणही ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्र यती ऐसी प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी तियेची ऐसिये धृती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवर्गजन ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वार रक्षका सांगती म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊनी सांगा सतीसी अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ मैनावती लक्षूनि सकळ वृत्तांत येते निवेदावा ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करिते झाले नमन म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी म्हणती महाराज मच्छिंद्र जती जालिंदर सहोदर म्हणवितोक्षिती तो येऊनी ग्रामद्वारा प्रति तिष्ठत आहे महाराजा ऐसे ऐकून मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यासानभ्यास दीक्षेते येरी म्हणेची महाराजा कनक कांती तेजपुंजा बालार्क किरणी विजयध्वजा आम्हा लागी दिसतसे मायवो आम्हा दिसतो ऐसा की न पावला योनी संभवसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटतसे शैली कंथा लेऊनी भूषण शिंगी सारंगी समागम कुबडी फावडी करी कवळून उभा द्वारी असे तो आणिक एक सच्छिष्य त्यासी संग्रही आहे सुखसेवेसी परी तो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी भासतसे धृतिवृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागी समसमान गुरु शिष्य वाटती त्याची रीती स्वरूप अपार तान्हुले एक असे किशोर परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्र मणी भासती ऐसे सांगता द्वार रक्षक मंत्री पाचारिला प्रत्योदक मग स्वये घेऊनी सुखासन कटक सामोरी जातसे युवती ते कटकासवे द्वारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्र नंदन मग त्रिवर्गाते सुखासन ओपूनी नेतसे मंदिरा नेताची मंदिरा राजभुवनी भावे बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजूनी मुनी नम्रवाणी गौरविले हे महाराजा तपोसविता कोणी कडूनी येणे झाले आता आम्हा आळशावरी सरिता प्रेमांबू लोटतसे की दरिद्र्याचे द्रव्यहरण करू मांदूस धावनी आपण की चित्ता बोधी अंतःकरण उडता धावे चिंतामणी की मृत्युसमयी हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेशास ते पाहून अमर पियूष धाव घेत कृपेने की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावून की क्षुधे पेटला जठराग्न पयोब्धी तो पातला तन्याये अभाग्य भागी येथे पातलेत तुम्ही जोगी परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा येरी म्हणे वो माते ऐक परिचर वसू माझा जनक मच्छ देही देहादिक आम्हा लागी मिरवतसे या परी श्री गुरु ज्ञान दृष्टी
तो अनसुया सुत शुक्तिके पोटी, तेणे कवळूनी मौळी मुष्टी, वरद पात्री मिरवला. मज अनुग्रह प्राप्त झाला, त्यावरी श्री जालिंदराला. प्राप्त होऊनी वैराग्याला, भूषवी तसे जननीये. धाकटा बंधू गुरुभक्त, मज विराजला जालिंदरनाथ. परिया ग्रामी पापी अवस्थेत, पावला हे ऐकिले. म्हणूनी उग्रता धरूनी पोटी, लंघित आलो मही पाठी. परी उत्तम संग्रह ग्राम जेठी, समस्तांनी सांगितले. तेणे करूनी कोप कंदर्प, झाला जननी सर्वलोप. तरी तू धन्य ज्ञानदीप, महीवरी अससीवो. आपल्या हितासी गृही आणून, शेवटी परमप्राज्ञे करून. तुवा मिळविला स्वानंद घन, धन्य धन्य अससी तू. धन्य धन्य मही ऐक, निवटूनी पूर्वजपातक दोंदिक. सनाथपणाची घेऊनी भीक, स्वर्गवासा मिरविशी. तरी तारक लोका 42, कुळा झालीस भवाब्धीरसा. की भगीरथ भूप पितृ उद्देशा, मिरवलासे त्रिभुवनी. की विनतेचे दास्यपण, गरुडे साठविले पीयूष देऊन. देवी तू कुळात सकाळा कारण, तारक झालीस सर्व काळी. ऐसे नाथ बोलता युक्ती, चरणी माथा ठेवी सती. म्हणे महाराजा कृपामूर्ती, सदैव केले तुम्हीच. तुमच्या दृष्टीचा सहज झळकू, कृपा पात्र वरिला मशकू. मम प्रज्ञे मोह षटकू, मिरवला हे महाराजा. आहा तुमचे पडी पाडे, न येती कल्पतरू झाडे. परीस वासने समान कोडे, बरे वाईट मिरवतसे. तैसी तुमची नव्हे स्थिती, साधक कल्याण मिरवी मती. की परीस देता समान गती, बरे वाईट मिरवतसे. परीस लोहाचे करी कनक, परीस्वदीक्षेची न तुटे भीक. देवी तुम्ही नोहेत साधक, आपुले समान करिता की. ऐशी उद्धार पूर्ण कोटी, तुम्ही मिरवता मही पाठी. उदार तरी समता होटी, मेघ अपुरा वाटतसे. मेघ उदार म्हणती लोक, परी तो अपुरा ओसरे उदक. तस्मात तुमचे औंदार्य दोंदिक, समता पदासी मिरवेना. तरी तुमची वर्णिता स्तुती, अपूर्ण असे माझी मती. ऐसे म्हणोनी मैनावती, चरणी माथा ठेवी तसे. मग आसन वसन भूषणासहित, अन्नपानादी अन्य पदार्थ. सिद्ध करूनी मनोरथ, तुष्ट करीत नाथासी. 3 रात्री वस्ती करून, सर्वा आशीर्वाद देऊन. मग निघता झाला मच्छिंद्र नंदन, गोरक्षनाथादी करुनिया. सकळ कटका सहित, बोळवो निघाला चंद्रमुक्त. मैनावती आणि ग्रामस्थ, एक कोस बोळविती. सकळी चरणावरी ठेवूनी माथा, परतते झाले बोळवोनी नाथा. मग आपुले सदनी येऊनी तत्वता, धन्यनाथ म्हणतात. येरीकडे मच्छिंद्रनाथ, त्रिवर्गादी गमन करीत. ग्रामोग्राम मुक्काम साधित, जगन्नाथी पातले. तेथे करूनी उदधी स्नान, जगन्नाथाचे घेऊनी दर्शन. 3 रात्री तेथे राहून, तीर्थविधी सारिला तो. तेथून निघोनी पुनः मार्गी, गमन करीत मग योगी. तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी, जाऊन तेथे राहिले.
रात्र क्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरोनी भिक्षा झोळीसी भिक्षे लागी प्रवर्तला भिक्षा मागोनी सदनो सदनी परमश्रमोनी आला सदनी तो येरी कडे शिबिरस्थानी शयनी असे मीननाथ तो मच्छिंद्रनाथाने उठवोन बैसविना शौचा कारण तो ते संधीत भिक्षा मागोन गोरक्षनाथ पातला ग्रामात हिंडता सदनो सदनी श्रमे विठलासे मनी तो येताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे म्हणे गोरक्षा मीननाथ शौचास बसविला आहे गल्लीत तरी तू त्या ते प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पाडसा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा झोळी ठेवून तेथ लक्षूनी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊनिया तो मीननाथ परम अज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोन परमचित्ती विटलासे मनात म्हणे मच्छिंद्रासी की परम असे विवसी विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थ कासया पाहिजे की कबरी भारा विणपोडकी कुंकू खटाटोप हुडकी तेवी मच्छिंद्र मनी उपद्रव शेखी काय आज सुचला हो जन्मांधासी अवनी तोची संभार रक्षी कानी निगडी मनुष्या षड्रसांनी खटाटोप कासया की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया की राणींचे रान सावज उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत तेवी निस्पृहता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना ऐसे बोलूनी गौरनंदन मीननाथा ते करी कवळून दृष्ट करी मच्छिंद्रा कारणे उचलो निया ते धवा विष्ठे व्यक्त मीननाथ पाहोनी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरिते आत धुवोनी आणि बाळका अवश्य म्हणोनी गोरक्षनाथ तैसाची उठोनी सरिते जात संचार करिता सरितेत तो उत्तम खडक देखिला देखिले परी एकांत स्थान मनात म्हणे द्यावे धुवोन परी अंतर्बाह्य मळी निवटवून नाथा लागी दाखवू ऐसे विचारून चित्तात पदी धरिला मीननाथ खडकावरी आपटोनी त्वरित गतप्राण पैकेला सरिते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर ते सर्व अपार जळचर भक्ष म्हणून धावले मत्स्य मगरी कबंद देही मग तळपती त्या प्रवाही तै अपार जळचरे पाहुनी डोही मनात म्हणतसे गोरक्ष म्हणे जीवे गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे ऐसा विचार करूनी मनी त्वचा घेतली काढूनी रती मांस तुकडे करोनी जळचरा ते ओपीतसे उरल्या अस्थी त्या जळात टाकून तेथून उठला नाथ परी त्या जळा नसे अंत अस्थी तळी व्यक्त जाहल्याती ऐसे करिता गौरनंदन मांस ते सकळ केले आटून मांस सरल्या आतडे पूर्ण जळचरा ते भक्षविले एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करूनी चांग त्वचा घेऊन चालला
चालला परी तो सदनी शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्था बाजार भुवनी संचरलासे महाराजा तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ मग तान्हा पसरी प्रावरणी त्वचेत मित्र रश्मी पाहो निवात सुकावया घातले तो येरीकडे मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन कंदा कुतका सिद्ध करून आसनावरी बैसला परी गोरक्षाते म्हणे बारे कोठे मीननाथ येरी म्हणे धुवोनी त्याते स्वच्छ आणिले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणिले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री येरी म्हणे तान्हा प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी येरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटतसे तरी बाहेर शीघ्र येवोन स्वचक्षुने पहावा विलोकून ऐसे बोलता मच्छिंद्र नंदन तेची क्षणी बाहेर येतसे म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणाते न्याहाळोनी पाहता देखे त्वचेते मग धरणी अंग सांडितसे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणीवर टाकिले वरी लोळे गडबडा आहा आहा म्हणूनी मृत्तिका उचलोनी घाली वदनी आणि वक्षस्थळा पिटूनी शोक करी आक्रोशे परम मोहे आरंबळत उठोनी त्वचा कवळीत हृदयी लावूनी आठवीत बाळकाच्या गुणाते आहा तुझा मी असे जनक परमशत्रू होतो एक जननीचे तोडूनी बाळक तुझ आणिले कैसे म्या म्हणे आहारे मीननाथा मज सांडूनी कैसा गेलासी आता एकटा परदेशी सोडूनी तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी आता तू ते किलोतळा कोठूनी पाहिल मुखकमळा आहा तुझा कापिला गळा कैसा येथे आणुनी बाळका स्त्रियांचे राज्यात भुभुकारे पावशील मृत्यू म्हणोनी बारे तुझसी येथे रक्षणाते आणिले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्ष जती ऐसे म्हणोनी धरणी प्रती अंग टाकी धडाडून पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन त्वचा हृदयी धरी कवळून म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैचा मज आता आहा बाळाचे चांगुलपण मज भास तसे जैसा मदन आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वरडू मी बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजुळ बोलणे हा ताता ऐसे म्हणोनी हाक मारीत होतासी तू बारे तनु असता कोवळी परिशयनी हून उठसी उषक्काळी माथा ठेवून मम पदकमळी अहो तात ऐसे म्हणसी बातू वसत होतासी मम शेजारी मर्यादा रक्षित होतासी अंतरी अरे कठीण वागुत्तरी शब्द वाहिला नाही म्या बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हातवटी आपल्या पुढे ठेवूनी दृष्टी ग्रास देसी बाळका आहारे आहा मीननाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा लिप्त कदा नव्हेसी मळा शुद्ध मुखकमळा मिरवीसी आहा बारे चक्षुघ्राण कधी न पाहिले तुझे मळीण आज तुझे अंग विष्ठा वेष्टन कैसे अमंगल जावया बारे कधी मज वाचून न राहसी एकांतपण आजीचे दिनी शयनी मज सोडून कैसा परत गेलासी बारे माय तुझी किलोतळा
तिचा कधी न पाहसी लळा, आसनी शयनी मज पासूनी बाळा, पैल झाला नाहीस तू, तरी ऐसे असूनी तुझे मनी, आजी मज गेलासी सोडूनी, आहा एकदा येऊनी अवनी, मुख दावी मज बाळा, ऐसे म्हणोनी मच्छिंद्रनाथ, हंबरडा गाई समान फोडीत, आहा माझा मीननाथ, कोणी दाखवा म्हणतसे, भूमी लोळे अश्रुनयनी, नेत्री ढाळिता न समाये पाणी, वक्षस्थळादी पिटूनी अवनी, दाखवा म्हणे मीननाथ, ऐसे म्हणोनी आक्रंदत, ते पाहून गोरक्षनाथ, मनात म्हणे अद्यापि भ्रांत, गेली नाही श्री गुरुची, मग पुढे गोरक्षनाथ होऊन, म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण, कोण तुम्ही कोणाचा नंदन, करिता रुदन त्यासाठी, अहो पुरते पाहता कोड मेला, अशाश्वताचा भार हरला, शाश्वत अचळ आहे बोला, कदा काळी न मरे तो, अहो तुमचा मीननाथ, नामधारी असे त्यात, तो कदा न मरे योजिल्या घात, आहे शाश्वत महाराजा, तो कदा न मरे शस्त्रघातानी, त्याते न जाळी कदा वन्ही, अनिळ न शोषी ना बुडवी पाणी, शाश्वत चिन्ही नांदतसे, ऐसे बोलता गोरक्षक, परी कदा न सोडी शोक, आहा आहा मीननाथ, ऐसे म्हणोनी आक्रंदे, ऐशिया आग्रहाचा अर्थ, ते पाहुनिया गोरक्षनाथ, मग संजीवनी मंत्राप्रत, स्मरण करिता पै झाला, करी कवळूनी भस्म चिमुटी, संजीवनी मंत्र जपे ओठी, त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी, मीननाथ उठला, उठताची मीननाथ, मच्छिंद्राचे गळा पडत, मच्छिंद्र पाहुनी हृदयात, परम मोहे धरीतसे, चुंबन घेऊनी म्हणे बाळा, कोठे गेला होतासी खेळा, मज टाकून विनयस्थळा, गमन केले होते की, ऐसे म्हणोनी जैसे तैसे, तोही अस्त पावला दिवस, दुसरे दिनी मीननाथास, घेऊनी ते चालिले, मार्गी चालता त्रिवर्ग जाण, गोरक्ष करिता झाला बोलणे, हे महाराजा मच्छिंद्र नंदन, चित्त द्यावे मम बोला, तुमचा प्रताप पाहता अवनी, निर्जीवा जीववाल वाटे मनी, ऐसे असूनी सुता लागुनी, रुदन केले हे काय, तरी हे रुदन करावया कारण, काय होते बोला वचन, ऐसे मीननाथ सहस्रावधीने, संजीवनीने निर्माल, तरी हे आश्चर्य वाटे मनी, स्वामी पडले शोकरुदनी, की चिंता हारक चिंतामणी, तो चिंते माझी पडियेला, ऐसे ऐकोनी मच्छिंद्रनाथ, म्हणे तुवा मारिले किमर्थ, येरू म्हणे मोह भावार्थ, तो पहावया तुमचा, तुम्ही वैराग्यशील म्हणविता, तरी माया लंघुनी व्हावे परता, आशा मनीषा तृष्णा ममता, लिप्त नसावी शरीराते, ऐशा परीक्षा भावनेसी, म्या मारिले मीननाथासी, परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी, रुदन काशया केले जी, येरू म्हणे वत्सा ऐक, तू शिष्य माझा अससी एक, तरी म्याही परीक्षेचे कौतुक, तुझे बाळा पाहिले असे, बारे आशा तृष्णा मनीषा कामना, काम क्रोध मद मत्सर वासना, हे मोह मांदुसी माया सदना, नांदणुकी करितात, तरी तुझे ठाई माया लेश, आहे की नाही महापुरुष, हे पहावया रुदनास, आरंभिले म्या पाडसा,
आम्ही अलक्ष रूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याच कौतुके जाणपणे पाहिले म्या पाडसा बारे शाश्वत अशाश्वत तुझ कळले की नाही होतो या भ्रांतीत तयाची परीक्षा रुदन निमित्त तुझी घेतली पाडसा आता बारे तुझे वयसपण समूळ आजी झाले हरण पयतो याचे कारण हंस पुरुष मिरविशी ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवीत म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहासी पै केले ऐसे बोलोनी वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरुशिष्य करिताती असो या परी करिता गमन पुढे कथा येईल वर्तून नरहरिवंशी धुंडी नंदन श्रोतयाते सांगेन तरी पुढील अध्यायी कथाराशी पुण्यपर्वत पापनाशी श्रोते स्वीकारूनी मानसी अवधानिया बैसावे तरी नरहरिवंशी धुंडी सुत तुमचा आहे शरणागत मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी स्वस्ति श्री भक्ति कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 22तमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार 22तमध्याय समाप्त।